गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. इट्स अनदर डे, इट्स अनदर व्लॉग. आणि मी आता सध्या घरी आहे आणि आम्ही बाहेर जायचं प्लॅन केलो आहे. आत्ता सिक्रेटली मी हे रेकॉर्ड ओनली करते टू प्रूव्ह की मी ऑलरेडी रेडी आहे. आणि जे विघ्नेश सांगतोय की मी 2 तास लावते तयार व्हायला एक्सेट्रा एक्सेट्रा, ते सगळं फेक आहे. ही इज नॉट येट रेडी. म्हणून मी हा ब्लॉग स्टार्ट केले तुम्हाला ते दाखवायला. चला मग मी तुम्हाला माझं पॉइंट प्रूव्ह करते. कुठे आहेस? मी तुझा पडदा फाश करायला आले. मी अगोदरच रेडी झालेलो, आता कपडे घातले. मी उठून पहिला आंघोळ केलो मीच. होय, तूच आंघोळ केलास, तूच असं अगूसाठी काहीतरी खायला बनवलास, तूच चहा बनवलास आणि मग नंतर आणि काय सगळं तूच केलास. मी काही नाही. मी असंच उठते झोपून आणि मग नंतरला रेडी होते, आरामसे 2 तास घेते. कधी कधी मला पण असं जरा आराम तुमच्यासारखं मला बघायचं होतं. माझ्यासारखं आराम काउंट करतो तू हा नुसतं मला ट्रिगर करायची कामं करतोय. माझ्यासारखं आराम मध्ये मी उठून असं तू लिस्ट असं बनवू शकतो. द थिंग्स दॅट आय डू व्हेन आय वेक अप अँड द थिंग्स दॅट ही डज व्हेन ही वेक्स अप. एक नंबर खोटारडा. म्हणून हे मी तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं मला की मी रेडी होते आणि तोच रेडी होत नाही. उलट आहे आमच्यात, उलट. वेलकम बॅक मित्रांनो, वेलकम अगेन. मगाशी तर तुम्ही बघितला कोण तयार झालेला कोण नाही. मित्रांनो, हे फक्त प्रूव्ह करायला आज मॅडम मुद्दामून सगळं लवकर केलंय आणि मला उठवली नाही. काय म्हणजे हद्द आहे. म्हणजे असं कसं तू पलटू होऊ शकतोस आणि असं खोटं कसं बोलू शकतोस? हा, आता ह्याच्यावर पण प्रूव्ह करायला पाहिजे. काय उगीच जर असं क्रेडिट द्यायचं माणसानी. ओके, दे पटकन. काय क्रेडिट काय नाही, हे पण माझंच काम. इज दिस वन ऑफ द रिझन यू गॉट मॅरिड मी? अयो माझा इंग्लिश. इज दिस प्लीज हे घालू नकोस. आम्ही आज चाललोय मंदागिरी. काय आम्हाला पण माहित नाही. आम्ही सर्च तेच आम्हाला माहित नाही, अजिबात म्हणायचं नाही. कितींदा ते आम्हाला माहित आता आहे ते आहे म्हणजे ऍटलिस्ट नाव माहिती. ओके, मंदागिरी हिल्स ला चाललोय. मंदागिरी हिल्सला चाललोय. होय, सो आहे ते 85 किलोमीटर इकडून. 85 म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, लांबच बँगलोर मध्ये. सो ही सांगते म्हणून ऐकू नका. हिचं गणित जरा गडबड आहे म्हणून एक वेळा फेल झालाय मॅडम. हे सगळं सांगतात. तू काय जरा तरी म्हणजे मी सांगू काय तुझं? बघ, ह्याच्यात काय मी प्राऊडली सांगतो, मी 3 वेळा फेल झालोय गणित मध्ये. खरं मी परफेक्ट झालोय 3 वेळा फेल होऊन. ऑल राईट, आम्ही इथे पोहोचलोय आणि इट इज लाईक नाईस. म्हणजे इथे फुल रॉक्स आहेत, मोठे आणि डोंगरावरती देऊळ आहे. एक सेकंड, ते देऊळ आहे आणि आम्हाला असं जायला पाहिजे. ॲक्च्युली तिथे त्या साईडला, डोंगराच्या त्या साईडला जिथे मेन एंट्रन्स आहे तिथे खूप पायऱ्या आहेत आणि ते आम्हाला चढायचं नव्हतं. अगूला ह्याला असं उचलून, आम्ही स्टेप्स म्हणून आम्ही स्टेप्स स्किप केलो. आम्ही लेझी पीपल. अंकोला स्टेप्स ट्रेकिंग. पण मित्रांनो, तुमच्या भावाला ट्रेकिंग वगैरे जमत नाही. सो ही थिंक्स स्मार्ट, यू नो व्हॉट आय मीन. सो मी डिरेक्ट डोंगरावर. स्मार्ट बीट काय नाही, मीच त्याला म्हटले की तिथे एक फुल मोठा रस्ता आहे आणि आपण कारने जाऊ शकतो. बिकॉज मी त्याला पायऱ्या चढायला जर लावले असते तर फुल घरी वापस जाईस तर माझे पाय दुखायलेत, माझी कंबर दुखायले, मला पायऱ्या चढायला लावली असं खूप ऐकू आलं असतं मला. गजब बेइज्जती है. सोड ना त्याला खाली, चालू देत त्याला. केवढं चालू शकतो तेवढं. ये स्कूल चले एवढं असं चढलाय का कधी? आम्ही 1/4 रस्ता पण कव्हर केलो नाही आणि अशी चढ आहे. आणि ह्या माणसाला ऑलरेडी धाप लागला आणि हा एक्साइटेड आहे. असं काय नाही मित्रांनो,
फुल सीन बघायच्या ऐवजी तिथे एक कुत्रं दिसतंय, त्याला भाव करत बसलाय. हा नुसतं भाव करतोय आणि हा हॅ करून थांबला. पण व्ह्यू दाखवते तुम्हाला दोन मित्रांनो. ते बघा, इथे एक वॉटर बॉडी आहे, एक छोटीशी तळासारखं आहे. आणि वाव, तिकडे एक मोठं लेक आहे जे आम्ही नंतरला जाणार आहे. तिकडे देवळाचं दर्शन झाल्यावर छान आहे, मस्त आहे. आणि असे ढग वाव आहेत. अगूच्या भाषेमध्ये काय आहेत? वाव. मित्रांनो, इथे वरती आल्यावर ते तुम्हाला जे आधी 3 देवळं दाखवलेली ती देवळं आहेत. आणि मग नंतरला आत इथे आल्यावर हे असं एक स्कल्पचर आहे. नैसर्गिक, आणि हे असं नैसर्गिक सौंदर्य आहे मित्रांनो, खूप छान आहे, बघू शकता. सो मित्रांनो, आम्ही चाललोय आता त्या लेककडे. अंकू आणि अगू चाललेत, असं दिसतंय. म्हणजे एंट्रीला छान दिसतंय. आणि हे आहे ते देऊळ जे आम्ही गेलो. सो गाईज, हे आहे मंदागिरी हिल्स जिथे आम्ही गेलेलो. आणि हे आहे स्टेप वे जे आम्ही अवॉइड केलो, कारण का खूप सारे स्टेप्स आहेत आणि आम्हाला अगूला कॅरी करून जाणं शक्य नव्हतं. आणि असे चाललेत. हे आहे स्टेप वे जे लोक जातात वरपर्यंत. हे जे लोक दिसालेत बघा तुम्हाला, वाव, झूम भारी होतंय फोनमध्ये, हे बघा. आणि आम्ही इथे गेलेलो, आम्ही तिथे वरती गेलेलो. खूप सारे स्टेप्स आहेत आणि आम्हाला चालणं अगूला कॅरी करून शक्य नव्हतं, म्हणून आम्ही गेलो मागच्या वाटेने जे रोड आहे टॉपपर्यंत. इट इज पॉसिबल टू गो बाय व्हेकल टिल द टॉप. छान आहे. जरा कॅमेराची झूम इन क्वालिटी फ्लॉन्ट करूया. सो आम्ही आता खाली आलोय, नदीकडे आलोय. अंकू आलंय, अगू आलाय. आणि हे आहे इकडचा सीनरी. आणि इथं नदी आहे, लेक. मग नदी लेक एकच की? नदी आहे वेगळं रे बाबा, लेक वेगळं. हो, नदी आणि लेक वेगळं? नदी आणि लेक आर सेम. नदी आणि रिव्हर म्हणजे काय मग? रिव्हर म्हणजे काय, लेक. पण रिव्हर आणि लेक मध्ये फरक काय पाहिजे रे? 5 वॉटर बॉडीज असतात, माहितीये की नाही? नाही बाबा, मला काय आठवण ना. नाही थांब आता. माझ्या गणितचं फेल म्हटलेलं असतं. तू सांग आता, 5 वॉटर बॉडीज काय असतात? हा, 5 की किती माहित नाही, 5 की 4 असं काहीतरी. सॉल्ट, शुगर, सॉल्ट. मग कुठली नदी, समुद्र, काही असू देत, सॉल्टी आणि शुगरी काय असते काय? ठीक आहे. पागल. लेक, रिव्हर, सी, ओशन आणि काय असेल तर मला माहित नाही खरं. ओके ओके. बेसिक. सो व्हॉट इज दिस नाव? दिस इज अ लेक. ओके, ठीक आहे मित्रांनो, कडचा टॉपिक हे लेक आहे. आता आम्ही लेककडे पोहोचलो. खाली लेक आहे, टेम्पल वर आहे आणि सराउंड सिनरी आहे. छान आहे प्लेस. बेडूक का? कारण का असं? बेडूक आज उतरेच ना खाली, का माहित का प्रॉब्लेम आहे. बघा बघा बघा, पाय बघा. ये बेडके हो, बेडूक झालाय तो. बेडूक आज बेडूक झालाय. छान आहे, पण मला छान वाटलं नाही का. म्हणजे सगळं बघितलं असं वाटतंय. सीनरी खूप छान आहे, खूप छान आहे. तुम्ही व्ह्यू घेऊ शकता. आता वेग स्विमिंग करणार आहे. मी स्विमिंग करणार आहे. वेग स्विमिंग करणार आहे. मला स्विमिंग येत नाही. म्हणजे हिचं प्लॅन काय, मी डुबायचं, असं हिचं प्लॅन. मनी. बघितला, सावधान रहिए और सतर्क रहिए. ऐसी घटनाएं कभी भी हो सकती है बाइकों के साथ. मित्रांनो, मी दमलोय ॲक्च्युली. मला बोलायला माझं डोकं चालले ना. मला भूक पण लागले, भूक लागली नाही पण दमलोय.
ऊन नव्हतं तर पण मी दमलोय भाऊ. भावाला ट्रेकिंग बिकिंग जमत नाही, पण तुमच्या भावानं बायकोला डोंगरावर घेऊन गेला मित्रांनो. डोंगरावर असलं तसलं नाही, त्या डोंगरावर बायकोला घेऊन गेला. भले ट्रेकिंग हा नवऱ्याला जमत नाही. त्याच्यानंतर तेवढंच नाही, नदीत पण घेऊन गेला. नदीत लेक रे लेक तेच लेक. तुम्हाला कळालंच असणार की सकाळची एनर्जी आणि आत्ताची एनर्जीचा डिफरन्स. हा एक्सरसाइज करायला पाहिजे मित्रांनो. पण ठीक आहे करूया. पण आता आम्ही जसं सांगितलं, आम्ही आता पेट पूजा करायला निघेल. मग तिकडून वी मे हिट टू होम टाउन म्हणजे घरी, आपलं घर. सो आम्ही आता इथं व्लॉग एंड करू परत आणि भेटू लवकर.